आपण आज जिल्हा परिषदेचे निवेदन दिलेलं आहे, नेमकी काय मागणी होती आपली? नमस्कार, मी शशिकांत संभाजी गाडे पाटील, पत्रकार संरक्षण समिती मराठवाडा अध्यक्ष या नात्याने मी गेल्या मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना लेखी तक्रार केलेली आहे की अशोक बोरड कासराळीकर हे नाही का आरोग्य विभागामध्ये वरिष्ठ सहाय्यक या पदावर काम करतात. 4-5 महिन्यापासून एका पतपटीचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांनी कुठलीच सेवा ऑफिसमध्ये बजावत नाहीत. सही केले की संघटनेच्या कामासाठी बाहेर गावी इकडे तिकडे फिरतात. आणि माझं वारंवार तक्रार हीच आहे की सामान्य जनतेचा टॅक्स वसूल करून आणि सामान्य जनतेला च्या टॅक्समधून तुम्ही सेवा काहीतरी तत्पर देण्यासाठी त्यांना कर्मचारी केलेला आहे आणि त्यांच्या टॅक्समध्ये त्यांना पगारी दिल्या जातात. तो अध्यक्ष तिथे न बसता सगळ्या अधिकाऱ्यांना मॅनेजमेंट करून वारंवार बाहेर फिरतो. मी गेल्या जिल्हा आरोग्य परिषदेचे आरोग्य अधीक्षक देशमुख मॅडमला यांना मी भेटलो स्वतः. लगातार 3 महिन्यापासून मी तक्रारी करत आहे. त्या अर्जावर त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. 4 वहीचं त्यांनी पत्र दिलेलं आहे चौकशी करण्याचं, त्याच्यावरती व्यतिरिक्त दुसरं काहीच दिलं नाही. मी आता येणाऱ्या उद्या मंगळवारी जिल्हा परिषदेच्या गेटला बोंब मारो आंदोलन या जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये ठेवलेलं आहे. आपली मागणी मान्य नाही झाल्यास पुढची भूमिका काय राहील? येणाऱ्या मंगळवारी मी जिल्हा परिषदेच्या गेटसमोर बोंब मारो आंदोलन ठेवलेलं आहे 1 दिवसीय. आणि त्यानंतर जरी माझ्या मागण्या नंतर मी येणाऱ्या काही कालावधीमध्ये मुंबई आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे.